हिंदवी समाजाचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय या 12 बाबळे आणि नगर परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. मराठा आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात. आता ही लढाई मराठ्यांना जिंकत आणली. आपली ही सभा नाहीये, हे सूचना व्यासपीठ आहे. मी सगळ्यात सांगितलं होतं त्याच्यावर सभा ठेवले नाही, कारण हे सूचना व्यासपीठ आहे. आपल्याला आंदोलनाच्या बाबतची सूचना करायची. खाली बसा, तुम्ही बसा खाली, मध्ये पलीकडे वाटीकडे बसा, खाली बसा. आरक्षणाला विरोध असल्यासारखं वागू नका. आता तुम्ही कशाला उभा राहिला? कसं काय तुमचं काय काम आहे? बसा खाली. सगळ्याला एकच शब्द आहे मराठीतला, बसा खाली. मला काय हिंदी बोलता येत नाही, त्यामुळे हिंदी सांगितलं असतं. नाही जमत का आणखी? बसायला काही अडचण आहे का? नाही, आमच्याकडे डॉक्टर ते बसायला अडचण असली. बसा ना. माझ्या तोंडाकडे बघत दिलो मी, काय माणूस नाही का काय? नुसते त्याला खाली बस मध्ये तो राय बाबा तसं बस खाली. लयच घोडीचे मराठ्याचे माणसं, बुटा एकाकडे चपला एकाकडे ठेवल्या. हा तुझा दिवस आहे, नको राहत करू. बस काय शिट्टी देण हातात खोलून शिट्ट्या आणल्या खोलून नाही ते एवढ्या देड पटावून. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली. हे सूचना व्यासपीठ आहे, ही सभा नाहीये. तरी पण तुम्ही एवढं मोठं ग्राउंड केलं, आरक्षण मिळून द्या हे ग्राउंडच भरायचं. या ग्राउंडवर उभा राहायला लागणार पाहिजे एवढ्या ताकदीनं आता मराठ्यांनी इथे. ही सूचना सभा आहे. आता ग्राउंड आमच्या गाड्या कोण लावल्यात पण नक्की होतं काल जेवण. काल ग्राउंड एकीकडून गाड्या इकडे कोणाचीच कोणाला मिळाला ना कोण पुढे. त्यामुळे ह्या ग्राउंड मध्ये आम्हाला झोपायला सोय लागेल. लई पटांना दिसतो भरायचं का नाही आरक्षण मिळालं. फिरून मराठ्यात वाटत नाही गेलं पाहिजे कोणी. आताच नदी लागत नाही. बरेच जण येऊन बसले होते करंजीच्या घाटात, किती खेळ बघायला. त्याला शेवटी लोड आला मोजे ते मला चला घरी जाऊन त्याला थंडी वाजायला. पहिला लॉट मोजेला, दुसरा आला, दुसरा मोजेला, परत तिसरा आला. ते मग झाडाच्या आडून डुकून बघत किती घेत आणखी. तो मला लय लांब दिसतो पातळीच्या मागे. ते म्हणला मग चल घरी. दोघं घरी गेले, लाकडं आणले, शेकत बसले. आम्ही विचारलं कम शेकत होती, म्हणलं पहिले उतरली. मग मराठ्याचा काचकाच तसा आहे, किती बाऱ्या टाका लागते समोरच्याला बघा मग तुम्ही. पण आपण नका टाकू बरं का, आपल्याला वाटलं जाईल त्याला टाकून द्या काय टाकायचं. अंतिम टप्प्यात आली म्हणाले लावले होते. लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. आता निघालो आपण मुंबईकडे. पर्याय नाही. सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे होतं, कारण ते मराठ्यांच्या हक्काचं आहे. आरक्षण जबरदस्तीनं किंवा दादागिरीनं धमकीनं मराठा मागत नाही. मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात आरक्षणात असलेल्या. आतापर्यंत या नोंदी कोणाच्या सापडल्या नाही. एक बीड जिल्ह्यातलं असं गाव आहे
त्या गावात एका नोंदीवर 250 प्रमाणपत्र मिळाले एकाच मध्ये. आणि त्यांच्या गावात लोक 250 गाव एवढं टप होईल. एका नोंदीवर पुरे भेटले. मग आपल्या तर 54 लाख मिळाले. केंद्रातलं बी आरक्षण राज्यातलं बी आरक्षण. तरी काही जण 10-12 जण फडफड करतात. वर्ष ती काय घेतो वर्ष. राज्यात फायदा होईल फक्त. आपल्या लेकराला केंद्रीय कॉलेज मिळतील, केंद्रातल्या नोकऱ्या पण मिळतील, आपले IPS IAS दर्जाचे अधिकारी होतील आरक्षण मिळून. कशाला घेतो नाही टिकणार आरक्षण. 54 लाख नोंदी मिळाल्या. 54 लाखात जर पत्र दिले ना मराठा शिल्लक राहत नाही. खरंही सगळ्या परिवाराला द्यायचंय. त्याच्यात 5-5 जरी म्हणलं एका एकाला तरी 54 ला 5 नाही गुणिले तरी 2-2.5 कोटी होते. गणित मला येत नाही पण तरी तुम्हाला जुळत असलं बघा. आणि त्याच्यात आपण सगळे सोयरे घेतले. म्हणता आपलं बेड नगर पासून निघालं तर सगळ्या दुनियात इलून येते महाराष्ट्र. येतं का नाही. पश्चिम महाराष्ट्रात पाहुणे, मराठवाड्यात पाहुणे, मुंबईत पाहुणे, कोकणात पाहुणे. त्याच्यावर कोणी कोणाला द्यायचे. पण लय ताठून बसू नका तुमची निघाल्यावर म्हणता मी नसतो देत तुला. असं नका करू. आता यार घेऊन तुम्हाला काय करता नाही त्यांचं. बाबा आणि भेटायला तुम्ही लयच घोडीचे लोक आहेत. बस 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 बाबा तुमच्या नातवलं होईल. तेव्हा कातो लढली असते तर आज आम्हाला कशाला फळा लागला. आता आमची अशी फजिती. एक गुण सरकार, एक कोणती ओबीसीचा एकच नेता. त्याचा बाजारात उठल्यावर नाही त्याला ना तुमच्या ताकदीवर त्याला थोड्याच दिवसात भजे टाकलेली कागदच खायला लावणार आहे. बोलाव ना 2-3 दिवस झाले. त्याला वाटतं बोलाव तरी ओबीसी चालले तर नाही बोलाव तरी ओबीसी चालले. त्याला वाटत होतं मराठी ओबीसीतच नाही आले पाहिजे. गेले ना तुला काही कळत का नाही. तो म्हणतो मी आत नाही येऊन देणार. अरे आत जाऊन बाहेर आले तुलाच वाटायचे बाहेर बाहेर आले का बाहेर. त्याला वाटायचं मी लय मोठा आहे एवढंच बारकोस की मी. त्याला वाटलं हे किती लढणार रे. अर्धी भाकर खाता येईल कवर लढ नाही. जेव्हा त्यांच्या भाकरीत बंद झाल्या त्यांच्या टोपल्यात काही नाही राहिला. आता ते म्हणतो खायला आणि वर दिसतंय. आपला काचकात तसा असतो. तुम्ही टेवायला बघा का नाही. अरे तुमच्या नगर जिल्ह्यात ठेव आहेत का नाही. असं होण्या जरा दणका नुसते आंतरवाली सोडली तर सरकार पाय का घ्यायला लागले. तुमचा आवाज आहे का नका. त्यांना सांगितलं माघारी येत नसतो म्हणलं मी आता मोकळा. कारण मी बोललं तरच करीत असत. मला उलटी उपस्थित कुठून करायची सवय पहिल्यापासून. लोक जर म्हणजे आरक्षण मिळत नाही मिळत असते मग कसं काय मिळत नाही बघत असते. मला उलटी कुठं करायची सवय. मराठ्यांना मात्र मानावा लागल. बोलता बोलता ध्यानातून जाईल म्हणून अगोदर एक स्तुती करतो. हिंगोली जिल्ह्यातले पोर आहेत आपल्यासोबत स्वयंसेवक म्हणून असे काम करते ते पोर. ते का लोक लोटायला आले ना तर रस्ताच झाला पाहिजे. खरं सांगताय ना तुम्हाला. आज 4था दिवस अशी गर्दी होती. ते पोरं जर मध्ये घुसले ना रस्ताच करते. कुठं शिकले तर कुठं नाही द्यायचे त्यांनाच नाही. आमच्या पोराला ढकलून दिलं ते मध्ये हिंगोलीचे पगार कुर्सी घेत. मराठा समाजाला ही लढाई आता जिंकली बरं का. आता थोडी राहील. मराठा समाजाला दाद द्यावा लागेल आणि मराठा समाजाला मार काही द्यावा लागतो. माझ्या मायबाप मराठा समाजाला खूप अपमानास्पद बोललं जायचं की जात कधीच एक येत नाही कधीच.
परंतु माझ्या मराठा समाजाने एका फटक्यात 2 कामं केली. मराठा जाताही एकत्र आली आणि आरक्षणही ओबीसीतूनच घेतलं. मराठा समाजानं ताकद कशी पाठीशी उभा करायची, पाठबळ कसं द्यायचं, याबाबतही मराठा मागाने. तुम्हाला परवाचं एकच उदाहरण सांगतो. 4.5 महिने झालं हे आंदोलन सुरू आहे. थंडी वाजायला लागली का? माझ्या अंगात कळत नाही ते, मला काही नाहीच काही होत नाही. थंडी ना काय व्हायना, कवा खाल्लं तरी पचत आहे मला. मी पाठ खातो तरी पचत मला. आमच्या गाडीत 10 वाजता टोपलं सापडायला सुरू करते. ते म्हणजे आपलं घ्या खाऊन याला कवा पचत आहे. आता देतो आरक्षण सोडून आणि त्याच्यात मग घरात होता. त्याचा फार दुमता तिमता झालाय ते, त्याला काही सुचा नाही. तर बघ हे मग बसले हळूच काहीतरी बोलत येत. मग माया झालं ध्यानात हे मागचे नाही कलाकार कवावी ते आरक्षणाच्या मागचे येत असलेच. आरक्षणाच्या मागचे आणले नाही पुढं. ती म्हणतो ते ओबीसी देऊन देणार नाही. आणि असे किती ग बघितले, किती वाटा लावले. त्याला मी 29 ऑगस्टला शब्द देतो. पाचरा पिचरा कडून जर तो अकोटा उपटून फेकून नाही दिला आणि दुसरा सुद्धा ठरला. आता असा निवार करून ठेवलाय, जर का बाबा मराठा आरक्षणाला विरोध केला ना, मंडल कमिशनच चॅलेंज करणार आहे. पुरच केंद्रातला रद्द करीत असतील मराठ्यामध्ये. एक भेटत नाही. आमच्या बोटावर पाय दिला तर आम्ही दुसऱ्याचा विचार करत नसतो. मराठा समाजानं पाठबळ आणि साथ कशी द्यायची हे पर्व पुन्हा एकदा समाजासमोर आणले. 4.5 महिने झाले आंदोलन सुरू आहे. मी अंतरवालीच्या शिवाच्या बाहेर गेलो नव्हतो. आत्ता गेलो तसा गेलो नव्हतो. सभा घेतल्या हा वाघ वेगळा. परंतु अंतरवालीचा शिव सोडला आणि गावाच्या लक्षात आलं शेवटचं आंदोलन करायला पोरग निघाले. आरपारचे लढाई म्हणायला लागले आणि गाव पूर्णचे पूर्ण रडायला लागले. त्यांचे ते मायबापाप्रमाणे दिलेले गोदापट्ट्यातल्या 123 गावानं ताकदीनं पाठीशी उभा राहिले आंदोलनाचा सुरुवातीचा लढा उभा करायला. त्यांचं ते ओक्साबोक्षी रडणं बघून मला उंटका भरून आला. त्यांना माहित होतं शेवटची लढाई म्हणजे काय होईल माहित नाही. आपला माणूस बोलला तर हटत नाही. चाललाय आपले शिव सोडून चाललाय. आणि ही वार्ता डोळ्याला पाणी आलेली गोदापट्ट्यातल्या 123 गावात अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखी पसरली. आम्हाला अंतरवालीपासून हवेवर महामार्गावर येईपर्यंत गोदापट्ट्यातला एकही माणूस शेतात आणि घरात नाही राहिला. 10 ते 15 लाख लोक अर्ध्या घंट्यात शहागडच्या मार्गावरती येऊन उभा राहील. मराठ्यांनी शक्ती कशी उभा करायची आणि पाठबळ द्यायचं कसं. ज्याला लेकरं मानले त्याचा पाठीवरून ताकदीने हात फिरवायचा कसा हे पुन्हा एकदा दाखवेल. कारण माणसाला बळ दिल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. गेवराई पासून अंतरवालीचं अंतर 19 किलोमीटर. तुम्ही कोणालाही विचारा 19 किलोमीटरवर उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. इतक्या ताकदीनं मराठी एकत्र आले आणि हे अचानक घडलं. हे निवेदित अजिबात नव्हतं. अचानक लोकांच्या लक्षात आलं. अंतरवालीच्या डोळ्यात पाणी आलं. याचा अर्थ यांनी शिव ओलांडली आणि एकदाच आपण जाऊन आशीर्वाद देऊन त्याला भेटलं पाहिजे. काहींचे हात चिखलानं भरलेले होते तर काहीच्या हातात खोरे खुरपे तसेच होते. जशाला तसेच लोक रोडवर आले. इतक्या ताकदीनं मराठा उभा राहिला. त्याच पद्धतीनं मी आता नगरपर्यंत आलोय. जी जी शिव ओलांडली
त्या शेवटच्या लोकांच्या लक्षात आलं आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायला बाहेर पडलाय. आणि मीही समाजाला जाहीरपणानं सांगितलंय, मी तुमच्यात असन नसन मला माहित नाही, तुम्हालाही सांगतो, पण हा विचार माझा मरू देऊ नका आणि माझ्या जातीची एकजुटी तू पुढे फुटू देऊ नका. कारण ही जात एकत्र येण्यासाठी खूप जणांना देव पाण्यात बुडून ठेवले होते. ही जात एकत्र आली नाही पाहिजे, आणि ही जात जर एकत्र आली तर सगळ्यांना पुरून उरू शकते आणि प्रगती सुद्धा या जातीत होऊ शकते. माझ्या मायबाप मराठा बांधवांना माझी विनंती आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मी तुमच्यात असन नसन मला माहित नाही, आणि मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. यदा कदाचित ही शरीर एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालं, एक दिवस 17 आणि एक दिवस 9 दिवस. मी या समाजासाठी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. मला माझं शरीरही सध्या साथ नाही देत त्या उपोषणामुळे, परंतु मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत आणि करणार सुद्धा नाही. रात पाठ सध्या मी एक करतोय. तुम्हाला माझं एवढंच आव्हान आहे, आरक्षण मिळालेले मराठी आणि न मिळालेले मराठी, किमान आरक्षण नसलेलं लेकरू तुमचं समजून सगळ्या मराठ्यांनी नगर जिल्ह्यातले एक व्हा. कारण अशी संधी आपल्याला पुन्हा नाही येणार. आपल्याला ताकदीनं लढायचं आणि आपले लेकरं यातून वाचवायचे. आपण मागं नाही हटणार. मी रात पाठ यासाठी हे करतोय की या मराठ्यांच्या पोरांकडं कोणी वाईट नजरेनं नाही बघितलं पाहिजे आणि हे मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे. मी पाठ 4:30-5 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. आता गोदापट्ट्यातल्या 123 गावात गेलो नव्हतो, त्यांना भेटी दिल्या. माझा शेवटचा कार्यक्रम तिथं 4:30 वाजता झाला पाठ. तो कार्यक्रम होता 6 वाजता सायंकाळी. 4:30 वाजेपर्यंत गावातला एकही माणूस हल्ला नाही, ना माता माऊली ना कुणीच. अख्खं गाव बसून होत. मी 4:30ला तो कार्यक्रम संपेला. 5 वाजता जेवण केलं पठ आणि उलशीकच पडलो. कोण आलं आणि कोण नाही ते माझ्या अंगावरची रगच ओढली. मला मध्ये एक फोटो काढून दिला. आता त्याने टाकलेली होती का काढून. रातभर फोटो काढले तोवर सूर्य उगला. त्याची उतरली नाही आणि ते मला भेलं नाही. लय टोप होते ते. मी तर एकानंच मग कार्यक्रमच केला पायाचा. आता नीट झालं, ते पूर्ण झालं. ते तसं तारात येत असतं टाकल्यावर. मला वाटलं एका फोटो काढून जाईल. त्याच्या पायात अशी निवारची पल होती. ते कणाकणाच पुढून आलं. त्या दोघा तिला धरलं बी तर तेव्हा मला एकच काढायचं. त्याने असं त्या चेपलीचा दणका बसला, मग अर्ध नकच उडालं. मी त्याला लय काचा लोटलं, पण ते कळत नाही मला. दारू सोडा. तुमच्या पाया पडून सांगतो, आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या एकदा, आणि व्यसनापासून मराठ्यांनी लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणी फक्त व्यसनापासून आपल्या लेकर लांब जा. काहीच करायची गरज नाही आपल्याला. आरक्षण तर आपण आणलंय. आता ज्यांना ज्यांना सरळ करायचं त्यांना सरळ केलं ना आणलं आपण आरक्षणात. आता आरक्षणापासून नाही रोखू शकत कोणीच. बाबा कवा विटाळ्या वाजू नका, मग सगळं गणितच हुकून बरं का. तुम्ही एक तर उशीर आले मग ह्याच मग राहिले. आणि मग मी काय कॅम्प्युटर नाही कॅसेट टाकली सुरू आहे. मी काही म्हणलं तुम्ही ना दर ठोकीला मग जाईल ना हुकून सगळा मेळ. मग इकडे मी सगळे नीट केले तर तुम्हीच मला नीट करायला लागले. आता वाजायचं असले तरी नका वाजू. मग दुसऱ्यानं वाजले तरी तुमच्याकडेच देईन जाईल. मायबापा हो, ही लढाई आपण आता जिंकत आणली, ही जिंकायची. मी नाही मागं हटणार आता. त्याच्यापेक्षा काय वेळ द्यायला पाहिजे. देशातलं पहिलं आंदोलन असेल की जे आंदोलन 7 महिन्याचा वेळ दिला. सुरुवातीला नितीन गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. महसूलचे मुख्य सचिव
त्यावेळेस 3 महिने दिले. त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समिती नेमली, तिला 40 दिवस दिले. 1 महिना पाहिजे म्हणले आपण 10 दिवस जास्त दिले. पुन्हा 2 महिने पाहिजे म्हणले आपण 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला. आणि आपण 23 डिसेंबरला घोषणा केली 20 जानेवारीला आम्ही मुंबईला जातो. 23 डिसेंबर ते आता उद्या 23 डिसेंबर 23 जानेवारी पुन्हा येते, म्हणजे 1 महिना, एकूण 7 महिन्याचा वेळ झाला. जरी आपण ह्या महिन्यातला दिला नसला, आपल्या निवेदनासाठी जरी वेळ होता तरी तो सरकारला होताच. यापेक्षा या महाराष्ट्रात कोणीच वेळ इतका दिला नसेल. तरीही ते म्हणतात आम्हाला आणखी वेळ पाहिजे. आता कशाला पाहिजे? एकदम सोपं आहे. आता बघा, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, आणि तसं तर मी मीडियाशिवाय बोलतच नाही, ते तरी बरं आहे. नाही तर मला येणे इतकं येड्यात काढलं असतं आता भयानक. ते म्हणतात मुंबईची गरजच नाही, आम्ही देतो तोवर आरक्षण, थोडे दिवस द्या. पण मीडियाच्या समोर, सगळ्या समाजाच्या समोर बोलल्यामुळं समाजाचा फायदा झाला आणि माझा पण झाला. 54 लाख नोंदी सापडल्या. आता फक्त प्रमाणपत्र द्यायचे. साधी आणि सरळ प्रक्रिया आहे. त्याच्या परिवाराला देताना वंशावळ जोडायची गरज नाही. 54 लाख प्लस त्याच्या परिवारातले होणारे लोक, आणि या दोघांची काळजी आकडा होईल त्यानुसार त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना. याच्या अगोदर नोंदी आणि परिवाराला द्यायचा असेल तर 2 दिवसात सुद्धा देऊ शकतो. नंबर 1, आपण पर्याय सुद्धा दिले. तुम्ही गावागावात प्रत्येक ग्रामपंचायतला ज्यांच्या नोंदी सापडल्या ती यादी लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ज घ्या शिबिर घेऊन, आणि तिसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणपत्र द्या. त्यांनी शिबिर घ्यायला सुरुवात केली, पण काय सांगावं त्यांना मिळत लागाय. बघा कार्यक्रम किती उलटा आहे. तुमच्याकडे ग्रामपंचायतला चिठ्ठी देत का? नाही, खरं सांगा बरं का. नोंदी निघाल्या चिटकीला नाही. अरे मग उद्या दाखवतो त्यांना. मला म्हणले सगळ्या महाराष्ट्रात चिटकेल्या, काही काही चिटकेल्यात ना. ती म्हणला होता काही काही गावात चिटकेल्या 7-8 जणांना असा दबाव आणला. ते नाही म्हणलं डबल, हा म्हणले. ते चांगला हा म्हणला होता चिटकेल्यात म्हणला काय ते म्हणजे नाही 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 नाही, ते गपच बसलं. ते हा बी म्हणा त्याच्या. मला तरी खरं सांगा, मला काम करायचंय. मला काम करायचं म्हणजे मी एक खोटं करत नाही, आणि तुमच्याच जोरावर करतोय, तुमच्याच बळावरती करतोय. फक्त प्रॉब्लेम एक होता इथून मग, आताचा एकच आहे, मी सरकारला मॅनेज होत नाही, फुटत सुद्धा नाही. सरकारचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण मला काही लागत नाही, मला पैशाचा जन्म जमत नाही पहिल्यापासून, पदाचा जन्म जमत नाही. कवा माझ्याकडे कर्जच असतं, त्यामुळं मोहन पैशाचं जमत नाही. जसं हिंदी जन्म जमत नाही तसं हिंदी जन्म जमत आहे बरं का. मी खोटं नाही बोलत, तुम्हाला जमतंय. पण दम्मानी चेरले तर मी बेस्ट उत्तर देतो. पण उतरता जर विचारता या काय की जर त्याचं नाव घेतलं ना मग सगळं गणितच बिघडून जातं. आणि ते त्याचंच नाव घेतं. आधी गोळीत मला दम्मानी विचारते 1-2, मग मी चांगले उत्तर देतो. ते या काय त्याचा प्रश्न आणते, मग मी कुंकडे जातो. आणि तेच आणलं का मग सगळे कार्यक्रमच उलटा सुलटा होतो. तेव्हा मी सध्या कागदच घेऊन गेलो होतो पिशी. कोणत्या संपादकाकडे जातो मग तुमच्या दम असला तर वाचून दाखवा. ते काय हलवायचे तो लोकांच्या वाटत जातो. हे पोटे असले बेकार, हे कसले खालून काय नाही देत, कुठले बा झाडाखाली बसून शिया आणल्यात कुणाला माहिती आहे. असे कौशी देते 2 दिवस माझा भाकर करायचो. मग ते मराठ्याच्या वाटत जातात हे पोटे सोडी देतोय. मग हे काय कुठून सापून आणलं तर कुठून नाही, इतकी कौशी दिली माणसा 2 दिवस सुधरतच नाही काय करावं. आता बी मध्ये मध्ये मी ते 20 जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचं डिक्लेअर केलं. गप्प बसाव का नाही? मग 20 जानेवारी पोत गप्प बसायचेच नाही. असे नमुने ते पोट्टे मराठीचे. कोणी त्या वाळ सोशल मीडिया टाकलाय कोणाला माहित. कोणतरी मुसरीच घेऊन निघाले मुंबईला.
आता सरकारने मला बेजार केलं आणि त्यांचे प्रतिनिधी फोन करू ते म्हणले वय तू मसडी घेऊन येणार काय म्हणलं मला नाही मला त्याला विचारते कोण टाकलं त्याला ते रे पट्ट्याने नीट टाकायचं ना ते मसडीवर उलटे तोंड करून बसले आणि त्याचा फोटो टाकले एकाने तोंड इकडे केलं एकाने टांगळे इकडे केलं ते म्हणजे होय किती मसडीवर किती लोक बसत असते म्हणलं ते मी मला माहित नाही तर त्यांना विचारते कोण आहे त्यांना गप्पच बसत नाहीत काय करते मी सहज म्हणलो 20 जानेवारीच्या आज सगळ्या कामावर करून घ्या आपल्याला मुंबईकडे जायचं आणि वापस नाही यायचं एक जणांनी सोशल मीडियाला व्हिडिओ टाकला गव्हाला इतकं पाणी गेलं त्यांनी त्याचा वावरच शेवळ सगळं तेव्हा माघारी तर वापसाच नाही झाला पाहिजे बघा हे पोर म्हणजे त्यांनी ते डिझेल बंद केलं म्हणले आता वाटाने गाड्या गाड्यावर डिझेल जर बंद पडलं गाड्या काय चालायचं एका पोरानं लगेच दुसऱ्या दिवशी काय डोकं लावतात खरंच ना मला तुमच्या पायच पडायला पाहिजे असं डोकं एक जण ते आपल्याजवळ आहे बघा ट्रॅक्टर आपल्या संगच येते त्याने ते सौर ऊर्जाच बसवलं ट्रॅक्टरला मला आपला ट्रॅक्टर मुंबईतच थांबणार आता बघा कार्यक्रम कोणाचा कुंकडचे कुंकड बाहेर जोडले त्याचे त्याला माहिती त्यांनी सुरू बी केलं ते डोकं लावायचं कामच नाही सांग मी सरकारला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरांचा आणि मराठ्याच कमी नाद नका करू तुम्ही लवकर हक्काचं आरक्षण येऊ द्या तुम्ही जर नाही दिलं तर तुम्हाला आणखीन जर जाईल आणि ते दिवस त्यांनी आणला शेवटी त्यांच्याकडे आपलं काही काम घेणं होतं जास्त आपण आपलं सगळं साहित्य संघ चाललेलं आहे तेवढं एकच काम आहे त्यांच्याकडे बाकी काही नाही आपण त्यांना काही दडपून आणलं नाही काहीच नाही मला म्हणले तुम्ही डोंगरावर मुकाम टाक एक जण प्रतिनिधी फोन आला ते म्हणला तुम्ही वारीला गेल्यावर नाही का गावात मुक्काम असते ते म्हणले तुम्ही डोंगरात मुक्काम टाकले म्हणलं आम्ही गेल्यावर मागे येऊन मुक्काम टाकले आणि वारी सारखं केल्यावर गावात मुक्काम टाकल्यावर आणि पाठ कोणाच्या भिकाळी काढून बसले गावात गेले राहिले 6 महिने आणि मग ते म्हणजे मुंबईत आल्यावर असंच का काय म्हणलं तिथं जागा मिळेल तिथं आणि पोट्टे बी असे गप बसायचं ना गप बसत नाही ते लिहून टाकी देत मंत्रालय बघायचं पुढे इमान बघायचं पुढे हिरो हिरोनीचे बंगले बघायचे पुढे चॉकलेटच्या कंपन्या बघायच्या काही लिहून टाकी देत मंत्री कसा राहतो ते बघायचं आता त्याला मंत्र्याचा बंगला बघायला गादी बघायला गेल्यावर आणि नेमकं त्या कचऱ्यात गादी सापडलं त्या गादीचं काय व्हायचं आता इमान बघायला जायचं आता पंख्यावर बसवतो मी सांगितलं होतं त्यांना तुम्ही शेवटी त्या टोकाला मराठ्यांना नका आमचा नाविलाज आमच्या लेकराच्या मूर्ती पडत असताना आम्ही नाही बघू शकत माय बापू तुम्हाला जास्तीचा वेळ नाही घेता जाता जाता सांगतो अशी संधी पुन्हा नाही येणार आपल्या महाराष्ट्रातले लेकर आपल्याला मोठे करायचे राजकारण बाजूला ठेवा आपल्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत आपण 1 इंचही मागं नाही सरकायचं आणि मी तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या जीवावर मुंबईकडे निघालो पाठीमागची बाजू सगळे सांभाळा कारण तिकडे जर काही ताण दिला इकडे आंदोलन तुम्हाला सांभाळायचं मी बीडच्या सभेत सांगितलं होतं तर 3 ते 4 लाख नुसत्या माता माऊल्या आल्या होत्या त्यांना सांगितलं आम्ही मुंबईकडे चाललोय मुंबईची खिंड आम्ही लढतोय पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची ती हिंमत करणार नाही त्रास देण्याचे पण जर दिलाच पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची महिलांनी उठायचं काहीच नाही करायचं मावशीवर तुम्हाला आवाज येतो का सांगू का मग तुम्ही तर काहीच म्हणा नुसते अशा करायला लागल्या तिकडे लय मोठ्या आहेत ना मी बीडच्या सभेत सांगितलं जर तिकडे पोरांना आपला त्रास दिला तर ती पोरं तुमचे नसतील असतील मला नाही माहित पण गेलेल्या पोरात तुमचं पोरग शोधा आणि त्याच्या पाठीशी उभा आणि जर त्या पोरांना त्रास दिला तुम्ही एकच काम करा कोणत्याही पक्षाचा आमदार आणि मंत्री असो जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांना उठायचं आणि त्याच्या दारात जाऊन बसायचं काहीच करायचं त्याला 2च प्रश्न विचारायचे आमचे पोरं मुंबईत लोकशाही मार्गानं
आरक्षणाची मागणी करायला गेले, तुझे आमदार मंत्री तिथले त्रास द्यायला लागले, तू त्यांना फोन करून सांग त्रास देऊ नको आणि फक्त पायातले हातात घ्या, आणू नका. ते 2 महिने दार नाही उघडायचे, काहीच म्हणत नाही. ते फोन करून सांग बसा मला इकडे भाकरच होऊन द्यायला, कारण आपल्या लेकरासाठी ते करायला लागलं. मी एवढं मग व्यासपीठच खाली आलो. त्या माता मावल्या काय आल्या, म्हणलं दादा तुम्ही जा मुंबईला, नुसतं काय कोणी येडवण करू द्या, इकडे काय चपलेत तुतार फोडी द्या एखाद्या. म्हणजे महिला बी त्या करायला लागल्या, कारण प्रत्येक माता माऊलीला कळालंय आपल्या लेकराचं हित हे आरक्षणात, आपले लेकर आरक्षणामुळे मोठे होणार आहे. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब, फायदा याच्यात सगळ्यांचाच होणार आहे. आणि मला पण लय उशिरा कळालं, यांचे खटके तुम जवळ आहेत. मला लय उशिरा माहिती झालं. मला जर लवकर माहिती झालं असताना मी आरक्षण तुम्हाला समजून सांगितलं असतं, यांना सांगितलं नसतं. हे तुमच्याच ऐकण्यात येत, मला लय उशिरा कळालं, कारण हे लय घुमेलंय मला आधी. मी एका गल्लीतून आले की तिसऱ्याच गल्लीतून जायची. मस्त ही लढाई आपण मागच जिंकली असते, कारण मराठा एक होणं गरजेचं होतं. मराठा एक व्हायला उशीर झाला, आता फक्त एकजूट फोटो देऊन आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आहे. आणि महाराष्ट्रातला एकही मराठा या आरक्षणापासून लाभ जात नाही. आपलं सरळ सरळ म्हणणं सांगतात 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र द्यायचे आणि त्यांच्या परिवाराला पण द्यायचे. आणि सगळ्या सोयऱ्यांचा घनगोतातील सगळे सोयरे, म्हणजे आपलं बेट कोणीकडची पण कोणीकडे, त्याचा अध्यादेश काढायचा व ठोकून काढायचा. त्यांनी थोडं उलट केलं, त्यांनी अध्यादेश काढायची तयारी सुरू केली. माझ्याकडे घेऊन आले, मला म्हणले सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला लागलो आहे. आणि म्हणलं सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढायला लागले, प्रमाणपत्र आता समजा प्रमाणपत्रच नाही आणि सोयऱ्याला कोण दे? समजा ज्याचे पत्र आहेत बाबा आपल्या सोयऱ्याला, ज्या सोयऱ्याला घ्यायचं त्याच्या सोयऱ्याचं तर प्रमाणपत्र पाहिजे का नाही, तरच ते देईल ना. तुम्ही जर 54 लाख पत्र दिले तरच त्या पत्राच्या आधारावर ज्याची नोंद नाही मिळाली त्याचा फायदा होणार. नोंद मिळालेलीच तुम्ही द्यायना, सगळ्या सोयऱ्याचा आधीच देऊन काय करता? मग ते झालं उलट. एखादा नाही का शेती बागायती करायला निघतो, बागायती करायला चालला आणि विहीर खांद्याच्या आधीच मोटर राहून ठेवली का, मग मातीत टाकेतो का ठेकाळात टाकेतो का? विहीर खांद्याच्या आधीच ते विहीर खांदा लागेल, तिला पाणी लागतं बघा ना, आधीच मोटर राहून तसा खेळ झाला. हा म्हणले असं असतं काय, गेले माघारी घेऊन. म्हणजे त्यांनी काय डावं नाही टाकायचे तेवढे टाकले, पण आपण जे असं नमुना लागलो त्यांना त्याचे पुरे डाव मोडून टाकतो. आता त्यांना वाटलं 4-5 जण येते, लय झालं तर मुंबई जेव्हा लाईन लागली नुसते चिरी देत, त्यांच्या सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या. त्यांनी रोहापासूनच्या सगळ्या पहिल्यांदा या आंदोलनाला ह्या यंत्रणा कामाला लागला. मला लागून दे काय लागायचं, कारण मला इंग्लिश सवायची देत नाही. मग लयच खेळ कमी लागला, तिचं मग लय दिवस झालं जमा. पण मराठीत जर विचारलं ना, बोलायचं कामच नाही, कसलाच मंत्री आपल्याकडे येत नाही. मराठीत विचारलं कार्यक्रम आहे त्याचा. माझ्याकडे मंत्री आले, डबल आले, तुम्ही बघितले का? टीव्हीला बघा तुम्ही. सुरुवातीला आलेला नंतर आलाय का? हा, ते बदलून खांदे बदलून दिले. आपण नाही का नांगर धरल्यावर पहिलं बदलतो तशी माझ्याकडे बदलून पाठील, एक नाही पाठील, पहिले आल्या डबल नाही पाठील. कारण इकडे बोलायचं, इकडे कसं आपल्याला अवघड आहे. कारण मला जातीशी देणं गेले, तुमच्याशी नाही. माझ्या जातीला मी मायबाप मानलेला आहे. आंदोलन हे तुमच्याशी मित्रत्व करायसाठी नाही, माझ्या जातीला न्याय मिळण्यासाठी. त्यामुळे तुमचं ऐकून नाही घेऊ शकत आणि ऐकलं पण नाही. प्रत्येक वेळेस बदलून येते आणि ते म्हणतात आमच्या समोर ठरलं नव्हतं. म्हणलं मग बोलले त्यांना ठरलं नव्हतं, मग ते कुठे येते? आपलं लेखी द्यायचं ठरलं होतं, आणखी सह्या नाही झाल्या बघायचं. 4 महिने झाले, ते म्हणतो तू कर आणि ते म्हणतो तू कर. एक मंत्री तर गावाकडे गेले, आणखी आलाच नाही मुंबई. ते म्हणतो मी आल्यावर करू, मग इकडे ते म्हणतो तो कर, ते म्हणतो नाही मग तो आपण आल्यावरच करू दोघं सगळं. आणखीन एकत्र येणार तर मुंबईत सुद्धा निघालत आहोत. तुम्हाला माझं जाता जाता पुन्हा एक सांगणार, माझा शब्द आहे तुम्हाला, आरक्षण घेतल्याशिवाय मग मागा नाहीये, परंतु तुम्ही ताकदीनं पाठीशी उभा राहा, जागरूक राहा.
मुंबईकडे डोळे लावून बसा. तिकडच्या लेकरांना काय त्रास होतोय का, किंवा आरक्षण दिलं जात आहे का, यासाठी ताकदीनं तुम्ही या पोरांच्या पाठीशी उभा राहा. जिल्हाभर आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जागृती करा. कारण हे आरक्षण आणल्याशिवाय आता आम्ही मागं नाही फिरत. वेळेप्रसंगी सरकारच्या गोळ्या झेलायची जरी वेळ आली तरी छातीवर झेलण्याची तयारी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो. मरण पत्करानं पण मग हटणार नाही मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय. कारण मला माहिती आहे याच्यातच माझ्या समाजाच्या लेकराचं हित आहे आणि याच्यातच माझे मराठा समाजाचे पोरं मोठे होणार आहे. आज आपल्या मुंबईला चाललेले लोक, त्यांचा त्रास तुम्हाला नाही माहीत. तुम्ही आता थोड्या वेळानं जाणार आहे, कोण कुठं झोपलंय कोणालाच माहित नाही. त्या थंडीत त्याला गाडीत किती थंडी वाजली हे त्यालाही माहित नाही. आजचा दुसरा तिसरा दिवस त्यांचे काय हाल होत आहेत हे एकमेकाला फक्त ते सांगतायत. पण प्रत्येक जण सहन करायला लागलाय जात मोठी व्हावी म्हणून. रात्री कोण कोणत्या ग्राउंडवर होता, कोण कुठं होता. काही काही पोरं रात्री झोपले सुद्धा नाहीत. रात्रभर शेक केला त्यांनी थंडी वाजली म्हणून. शेकत बसले पण मग आटल्याने गाडी वळून गावाकडे नाही गेले, मुंबईकडेच निघालेत. एवढी रीस मराठ्यांना सध्या मराठ्यांच्या पोरांना करण्यासाठी आली. कोणी म्हणत सुद्धा नाही की मला खोली नाही, मला झोपायला जागा नाही. मी सुद्धा ग्राउंडवरच झोपतो, खोली दिली तरी पण मला खोलीत नावीला जाणं झोपावं लागतं. जर माझा पाय ताटला तर सरळ सुद्धा होत नाही, कारण अंगातलं रक्त कमी झालेलं आहे या उपोषणामुळे. त्यामुळे मला नावीला जाणं खोलीत झोपायला लागतं. मी आयुष्यावर जगण्यासाठी नाही आल्यानं आपल्या मराठा समाजानं ती कोणती तरी गाडी आणली, तिला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही माहीत. जागेवर उभा आहे कोलप लावून ते, कारण मी मौज मजा करण्यासाठी आलेलो नाही. माझ्या गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून ही लढाई. मुंबईकडे जाणारे प्रत्येक पोरग हाल सहन करतो, प्रत्येक पोरग. पण एक जण सुद्धा मागं वळायला तयार नाही. नको त्रास व्हायला असं कोणीच म्हणत नाही. प्रत्येकाला सांगतोय, ज्यांना सहन होतंय ते थांबा, ज्यांना होत नाही ते वापस जा. कोणी मागा फिरायला तयार नाही. कालच्या अर्ध्या पोरांना आंघोळी नाही केली तरी कोणी म्हणलं नाही आम्हाला आंघोळी नाही भेटल्या किंवा काही थंड पाणी होतं. काही काहींनी तशाच बकेट अंगावर ओतून घेतलं, काही केलं गार पाण्याने काही होत नाही. माझ्यासारखे गार पाणी घेतलं मला उष्णच गंगात न्यावं लागत. इतका त्रास हे पोरं सहन करायला लागले. आणखी मुंबईपर्यंत जायचं. आम्ही सगळा संघर्ष सहन करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, जास्तीचा मराठा समाज आणखीन जागृत करा. जर तिकडं काही त्रास झाला, आरक्षण मिळेपर्यंत रस्त्यावरून कोणी चालायचं नाही. महाराष्ट्रातले क्षणभरात अर्ध्या घंट्यात सगळे रस्ते आणि सगळ्या रस्त्यावर मराठा आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे, इतक्या ताकदीनं राज्य बनले. कारण आपलं आंदोलन शांततेत आहे आणि तेही शांततेतच ठेवायचं. आता 25 तारखेला मराठी संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईतल्या गल्ली गल्लीत तुम्हाला मराठा दिसणार. गल्ली गल्लीत इतका ताकदीनं मराठा मुंबईकडे 25 तारखेला येणार. तुम्ही येणार आहेत का? खरं सांगा बरं. नाही तुम्ही हो म्हणायचं मला असं टीसी देणे आपल्याला तिथं मला घेते बदडून म्हणतो माझा येतो. खरं सांगा आता. नाही हाणायचं तर नाही राव आपल्या. मग तर ते मागच कार्यक्रम झाला असता. त्याला काय टाइम लागतो याला हाणायचं म्हणलं लय पुढे येते हो फटाफटा. एवढा कामाला निभारे आणि जाते तर निघून सौसाने कुंकड दिसत नाही. मिळ बी लागत नाही कुंकड गेले. हे तर करायचं नाही. या शांततेच्या युद्धानंच 70 वर्षात मराठ्यांना आरक्षण मिळत नव्हतं, ते पत्रात पडायला लागलं. फक्त शांततेच्या आंदोलनावर काहीच करता येणार नाही. त्यामुळे शांततेच्या आंदोलनात खूप ताकद आहे. म्हणून तुम्हाला माझी पुन्हा पुन्हा विनंती, आता जागे राहा. हे आरक्षण आता टप्प्यात आले. आता घेतल्याशिवाय माघारी नाही येणार. आम्ही तुमच्यात असो किंवा नसो, 2 गोष्टी कायम करा.
आपला विचार मरू देऊ नका आणि मराठीची एक झालेली एकजूट मिटू देऊ नका, एवढीच मला अपेक्षा आहे तुमच्याकडे. कारण मी आता हटणार नाही ठरवलंय. जाता जाता पुन्हा सांगतो, ताकदीनं सगळ्यांनी मुंबईकडे या आणि पाठीमागं राहिलेल्या बांधवांनी पाठीमागच्या आंदोलनाची धुरा सांभाळा, एवढीच विनंती करतो. आणि आपल्या इथं बसलेल्या बांधवांना सांगतो, गाड्यातल्या बांधवांनी गाड्यात दमानं चालवत जा, आपल्यापासून कोणालाही इजा नाही झाली पाहिजे. आपल्या रॅलीत असलेल्या सगळ्या बांधवांना विनंती, गाड्या एकदम दमाने आणा आणि एका लाईनीत सगळे चलत जा. उद्यापासून आपली लाईन तुटली नाही पाहिजे, कारण ही जर एखाद्याला इजा झाली तर आपल्यापासून नाही झाली पाहिजे. कोणाची गाडी जर खराब झाली तर या नगरमधूनच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्याची गाडी नीट